नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सागर चव्हाण, नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स नायगाव पुणे आपल्यासाठी या व्हिडिओ मार्फत घेऊन आलोय अपॉर्च्युनिटीज फॉर डिप्लोमा सिव्हिल स्टुडंट्स इन गव्हर्नमेंट सेक्टर। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिप्लोमा होल्डर स्टुडंटसाठी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये येण्यासाठी कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज असणार आहेत किंवा कोणत्या कोणत्या फील्डमध्ये ते ॲज अ इंजिनियर म्हणून काम करू शकतात। चला तर आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया जो सिलेबस वगैरे आपण बघितलेला आहे डिप्लोमा मध्ये तो। तर सुरुवातीलाच जो आपण डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगचा सिलेबस बघितला तर सेमिस्टर 1 मध्ये आपण काही बेसिक सब्जेक्ट शिकलो, जसे की इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, ग्राफिक्स अँड फंडामेंटल ऑफ आयसीटी। हा बेसिक सब्जेक्ट असतात आपल्याला सेमिस्टर 1 ला। सेमिस्टर 2 मध्ये आपल्याला ब्रांचशी रिलेटेड कोर सब्जेक्टची सुरुवात झाली, जसे की अप्लाइड मॅथमॅटिक्स, अप्लाइड सायन्स, अप्लाइड मेकॅनिक्स, कन्स्ट्रक्शन मटेरियल आणि बेसिक सर्वे। पुढे सेमिस्टर 3 मध्ये आपण ऍडव्हान्स सर्वेइंग, हायवे इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हे सब्जेक्ट शिकलेलो आहोत। आणि सेमिस्टर 4 मध्ये हायड्रोलिक्स, ज्याला आपण फ्लुइड मेकॅनिक्स पण म्हणतोय, थिअरी ऑफ स्ट्रक्चर, रेल्वे अँड ब्रिज इंजिनिअरिंग, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, बीपीडी, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग हे सब्जेक्ट आपण सेमिस्टर 4 मध्ये शिकलेलो आहोत। त्यानंतर सेमिस्टर 5 मध्ये आपण वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग सब्जेक्ट बघितले, डिझाईन ऑफ स्टील अँड आरसीसी स्ट्रक्चर, एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, ट्रॅफिक इंजिनिअरिंग। त्यानंतर सेमिस्टर 6 मध्ये आपल्याला मॅनेजमेंट, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट, मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ स्ट्रक्चर, इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे सब्जेक्ट आपण बघितले। या व्यतिरिक्त जेव्हा आपण डिग्री सिव्हिलची जर गोष्ट बघायला गेलो तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये किंवा डिग्री सिव्हिल मध्ये आपल्याला कोणते सब्जेक्ट असणार आहे, तर जसं आपल्याला माहिती आहे की डिप्लोमा नंतर आपण डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेत असतो, त्यामुळे आपण डायरेक्ट सेमिस्टर 3 ला स्टार्ट करत असतो। तर सेमिस्टर 3 मध्ये आपण बीटीएम, ज्याला बिल्डिंग टेक्नॉलॉजी आणि मटेरियल, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3, सर्वेइंग, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हे सब्जेक्ट आपण सुरुवातीला शिकणार आहोत। नंतर सेमिस्टर 4 मध्ये फ्लुइड मेकॅनिक्स 1, एपीडीबी, ज्याला आर्किटेक्चरल प्लॅनिंग अँड डिझाईन ऑफ बिल्डिंग, स्ट्रक्चरल अनालिसिस 1, इंजिनिअरिंग जिओलॉजी आणि कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हे सब्जेक्ट आपण शिकणार आहोत। पुढे चालून सेमिस्टर 5 मध्ये हायड्रोलॉजी अँड मोटर रिसोर्स इंजिनिअरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्निक्स, स्ट्रक्चरल डिझाईन 1, स्ट्रक्चरल अनालिसिस 2, फ्लुइड मेकॅनिक्स 2 हे सब्जेक्ट आपण 5व्या सेमिस्टरला बघणार आहोत। तर 6व्या सेमिस्टरला आपण ऍडव्हान्स सर्वेइंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स, फाउंडेशन इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन 2, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 1 हे सब्जेक्ट बघणार आहोत। तर शेवटच्या वर्षाला म्हणजे सेमेस्टर 7 मध्ये आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 2, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन अँड ड्रॉइंग 3, ऍडव्हान्स कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, टीक्यूएम अँड एमआयएस इन सिव्हिल इंजिनिअरिंग हे सब्जेक्ट आपण शिकणार आहोत। तर शेवटचं सेमिस्टर दॅट इज सेमिस्टर 8, त्यामध्ये आपण डॅम्स अँड हायड्रोलिक स्ट्रक्चर, क्वांटिटी सर्वेइंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स अँड टेंडर्स, एअर पोल्युशन अँड कंट्रोल, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हे सब्जेक्ट शिकणार आहोत। तर हा सिलेबस सांगण्यामागचा उद्देश हा होता की डिप्लोमा आणि डिग्री याच्यातलं जर आपण साम्य बघितलं तर तो जवळपास 90% सिलेबस हा सेमच असणार आहे। फक्त 1-2 सब्जेक्ट सोडले की जसं इंजिनिअरिंग जिओलॉजी असेल, एअर पोल्युशन अँड कंट्रोल आहे, टीक्यूएम आहे, हे सब्जेक्ट फक्त न्यूली ऍडेड झालेले आहेत। बाकी सगळे सब्जेक्ट आपण ऑलरेडी डिप्लोमा मध्ये पण शिकलेले आहोत। चला तर मग इथून पुढे सुरू करूया आपण अपॉर्च्युनिटीज इन गव्हर्नमेंट सेक्टर फॉर डिप्लोमा स्टुडंट। एक डिप्लोमा सिव्हिल झालेल्या स्टुडंटसाठी कुठे कुठे गव्हर्नमेंटमध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज असणार आहेत ते आपण आता पुढे बघणार आहोत। तर जसं की आपल्याला माहिती आहे पीडब्ल्यूडी, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, हे आपल्याला वेल नोन आहे, जिथे आपल्याला ज्युनियर इंजिनियर किंवा असिस्टंट टू ज्युनियर इंजिनियर सिव्हिल म्हणून काम करता येऊ शकतं। त्यानंतर जर बघायला गेलं तर झेडपी, जिल्हा परिषद ज्याला म्हणतो आपण, जिल्हा परिषदला पण ज्युनियर इंजिनियरची रिक्वायरमेंट असते सिव्हिल डिप्लोमा होल्डरसाठी। जिल्हा परिषद व्यतिरिक्त नगरपालिका, जसे आपल्याला माहिती आहे मोठ्या मोठ्या नगरपालिका आहेत, बीएमसी बृहन्मुंबई, पीएमसी पुणे महानगरपालिका आणि पीसीएमसी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यामध्ये सुद्धा ज्युनियर इंजिनियर आणि असिस्टंट टू ज्युनियर इंजिनियर याच्या पोस्ट वॅकन्सीज दरवर्षी निघत राहतात। त्यानंतर या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर डब्ल्यूआरडी हे एक आपल्याला डिपार्टमेंट माहिती आहे, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, जिथे डिप्लोमा होल्डर स्टुडंटला ज्युनियर इंजिनियर किंवा असिस्टंट टू ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉब मिळू शकतो किंवा गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला जाता येते। या व्यतिरिक्त कोणते आहेत ते आपण बघूयात। या पुढे जर बघितलं तर इरिगेशन डिपार्टमेंट, आपण आधी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट बघितलं, त्याला जलसंपदा असं म्हटलेलं असते। इरिगेशन डिपार्टमेंटला जलसंधारण हा विभाग म्हटलेला असतो। इथे सुद्धा जेईच्या पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो। त्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर न्हाई म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, जे तुमचे रस्ते वाहतूक आणि बांधणीचं काम करत असतात। इथे सुद्धा डिप्लोमा सिव्हिल इंजिनियरसाठी जागा असतात, ज्युनियर इंजिनियर म्हणून इथे डिप्लोमा सिव्हिल होल्डर अप्लाय करू शकतो।
या व्यतिरिक्त जर बघितलं तर सर्वेयर म्हणून एक पोस्ट असते लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटसाठी. इथे सुद्धा सर्वेइंग आपण ऑलरेडी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमाला किंवा डिग्रीला असताना शिकलेलो असतो. तर सर्वेयरच्या पोस्टसाठी सुद्धा आपण एलिजिबल आहोत. सर्वेयरची पोस्ट जेई किंवा असिस्टंट टू जेई लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये एक सिव्हिल होल्डर किंवा एक सिव्हिल डिप्लोमा होल्डर अप्लाय करू शकतो. या व्यतिरिक्त जर बघायचं गेलं तर AAI एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया इथे सुद्धा डिप्लोमा होल्डर सिव्हिल इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियर साठी वॅकन्सीज बऱ्याचदा निघत असतात. त्यामुळे आपण AAI ला सुद्धा अप्लाय करू शकतो गव्हर्नमेंटला जाण्यासाठी. या व्यतिरिक्त पुढे जर बघायला गेलं तर टाउन प्लॅनिंग साठी सुद्धा जागा निघतात. ज्या सिटी डेव्हलपमेंटच्या ऑर्गनायझेशन असतील तिथे टाउन प्लॅनरच्या रिक्वायरमेंट असतात. तिथे आपल्याला सिव्हिल डिप्लोमा होल्डरची गरज असते. तिथे आपल्याला असिस्टंट टू जेई किंवा जेईच्या पोस्टसाठी अप्लाय करता येऊ शकते. या व्यतिरिक्तच महाट्रान्सको, महाजेनको किंवा महाडिस्कॉम हे जे आपल्याला माहिती आहे, तर बेसिकली हे ऑर्गनायझेशन इलेक्ट्रिसिटीशी किंवा इलेक्ट्रिकल ब्रांचशी रिलेटेड आहे. बट इथे सुद्धा आपल्याला सिव्हिल इंजिनियरची गरज असते. तुमचे टॉवर इरेक्शन असेल, तुमच्या MSEBचं कन्स्ट्रक्शन असणार आहे, या तुमच्या बिल्डिंगशी रिलेटेड कोणते कन्स्ट्रक्शन असेल, त्यासाठी तुम्हाला सिव्हिल इंजिनियरची त्या डिपार्टमेंटमध्ये गरज असते. म्हणून इथे सुद्धा ज्युनियर इंजिनियर सिव्हिलच्या बऱ्याचदा वॅकन्सी निघालेल्या असतात. या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट, जे कोणतं आपलं सांडपाणी किंवा मलपाणी जे असतं त्याचं जे काही प्रक्रिया केंद्र असतात शहराच्या ठिकाणी मेट्रो सिटीजमध्ये, तिथे सुद्धा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरच्या स्टुडंटसाठी बऱ्याचदा वॅकन्सी असतात, जिथे आपण तिथे ज्युनियर इंजिनियर म्हणून गव्हर्नमेंटला जॉईन होऊ शकतो. या व्यतिरिक्त वॉटर सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ज्या जागा असतात, पाणी पुरवठा विभाग ज्याला म्हणतो आपण, तिथे सुद्धा सिव्हिल इंजिनियरच्या वॅकन्सीज असतात. तिथे सुद्धा आपण ज्युनियर इंजिनियर म्हणून अप्लाय करू शकतो. या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर अजून आपल्याला कुठे चान्स आहे गव्हर्नमेंटला येण्यासाठी, तर ते आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ज्याला आपण DRDO म्हणून ओळखतो. तिथे आपल्याला ज्युनियर इंजिनियर सिव्हिलच्या पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो. तिथे डिप्लोमा सिव्हिल स्टुडंटसाठी बऱ्याचदा वॅकन्सी निघत असतात. या व्यतिरिक्त इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरी, जे शस्त्रसंधीशी रिलेटेड गोष्टी असतात किंवा आपल्या सशस्त्रीकरणासाठी जे काम करते आपल्या देशाच्या पातळीवरती, त्या ऑर्गनायझेशन आहेत इंडियन ऑर्डिनन्स आणि DRDO. इथे सुद्धा आपल्याला ज्युनियर इंजिनियर सिव्हिल म्हणून अप्लाय करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB, इथे सुद्धा आपल्या बऱ्याचशा जागा निघतात. इथे सुद्धा अलॉंग विथ दिस इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल साठी सुद्धा इथे ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट असतात. म्हणून RRB मध्ये पण आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे गव्हर्नमेंट सेक्टरला जॉईन होण्याची. अलॉंग विथ RRB आपण मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणून एक सेपरेट ऑर्गनायझेशन आहे, जिथे आपण डिप्लोमाच्या बेसवरती ज्युनियर इंजिनियर म्हणून अप्लाय करू शकतो आणि तिथे गव्हर्नमेंटला अप्लाय करू शकतो आणि गव्हर्नमेंटला जॉईन होऊ शकतो. या व्यतिरिक्त जर अजून एक ऑर्गनायझेशन आहे, ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC. हे पण माहिती आहे, रिसेंटली SSCच्या परत जागा निघालेल्या आहेत. SSC मध्ये अजून नंबर ऑफ ऑर्गनायझेशन असतात, जसे की CWC सेंट्रल वॉटर कमिशन, CWPRS पुणे, त्यानंतर फराक्का बॅरेज. यात सुद्धा आपण ज्युनियर इंजिनियर सिव्हिल डिप्लोमा स्टुडंटसाठी वॅकन्सी असतात. पुढे जर अजून बघायला गेलं तर सिव्हिल डिप्लोमा स्टुडंटसाठी कुठे कुठे गव्हर्नमेंटमध्ये चान्स आहे, तर ते आहे सिडको, ज्याला आपण सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं म्हटलेलं असते. त्याचं शॉर्ट फॉर्म सिडको आहे. तिथे सुद्धा सिव्हिल डिप्लोमा स्टुडंटसाठी ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट किंवा वॅकन्सीज असतात. याच्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर हुडको म्हणून पण एक सेम आहे, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. इथे सुद्धा आपल्याला ज्युनियर इंजिनियरच्या पोस्टसाठी अप्लाय करता येऊ शकतो. याच व्यतिरिक्त इस्रो आपल्याला जे माहिती आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, तिथे सुद्धा बऱ्याचदा आपल्याला डिप्लोमा सिव्हिलच्या स्टुडंटसाठी वॅकन्सी निघतात, ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठी. या व्यतिरिक्त भाभा, त्याला बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC जे आहे, तिथे सुद्धा सिव्हिल डिप्लोमा होल्डर स्टुडंटसाठी बऱ्याचदा वॅकन्सी असतात. तिथे सुद्धा आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाण्यासाठी ट्राय करू शकतो. या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर अजून आपल्याला पुढचे चान्स असतील गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये येण्यासाठी, ते आहे MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. MIDC मध्ये पण सिव्हिल स्टुडंटसाठी, डिप्लोमा होल्डर स्टुडंटसाठी बऱ्याचदा वॅकन्सी निघालेल्या असतात. तर तिथे पण आपण ज्युनियर इंजिनियर किंवा असिस्टंट टू ज्युनियर इंजिनियर या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. याच व्यतिरिक्त WCD म्हणून एक डिपार्टमेंट असतं, वॉटर अँड सॉइल कन्झर्वेशन डिपार्टमेंट म्हणून. तिथे सुद्धा आपल्याला डिप्लोमा होल्डर सिव्हिल स्टुडंट लागतात. तिथे ज्युनियर इंजिनियरच्या पोस्टसाठी आपण परत अप्लाय करू शकतो. या व्यतिरिक्त एक नाबार्ड म्हणून ऑर्गनायझेशन आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. इथे सुद्धा बऱ्याचदा डिपार्टमेंट सिव्हिल डिपार्टमेंटचे स्टुडंट जे असतात, ज्याला आपल्याला व्हॅल्युएशन असेल किंवा मग त्यांच्या ॲग्रिकल्चरशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज असतील, त्यासाठी त्यांना सिव्हिल इंजिनियरची रिक्वायरमेंट असते. सो नाबार्ड मध्ये पण आपण एक ज्युनियर इंजिनियर किंवा इंजिनियरच्या बेसिसवरती
अप्लाय करू शकतो. आणि शेवटचं जर बघायला गेलं तर मेट्रो रेल्स आपल्याला माहिती आहेत, मुंबई मेट्रो असेल, दिल्ली मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल, याचं कन्स्ट्रक्शन जेव्हा सुरू होतं तेव्हा त्यांच्यासाठी वॅकन्सीज पण निघतात. त्यावेळेस मग तुम्हाला डिप्लोमा होल्डर स्टुडंटची तिथे ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट ज्युनियर इंजिनियर, प्रोजेक्ट मॅनेजर किंवा सुपरवायझर म्हणून ज्या कोणत्या पोस्ट असतील त्यासाठी वॅकन्सीज रिलीज होत राहतात. तर हे सगळं झालं की अपॉर्च्युनिटीज इन गव्हर्नमेंट सेक्टर, म्हणजे एक सिव्हिल डिप्लोमा असलेला स्टुडंट कुठे कुठे गव्हर्नमेंटमध्ये त्याचे करिअर घडवू शकतो किंवा कुठे कुठे जॉबसाठी तो इलिजिबल आहे, हे झालं. यानंतर आपण बघूयात की ज्या ऍड्स निघतात, ज्या एक्झामच्या ऍड निघालेल्या असतात त्या कोणत्या होत्या, तर त्या आपण यानंतर बघणार आहोत. तर जसे आपल्याला दिसते कॉम्पिटेटिव्ह एक्झामची ऍड आहे वरती, आणि तुम्ही हायलाइट केलेल्या पॉईंटकडे लक्ष दिलं तर इथं आपल्याला वाचता येईल सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई, ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण पीडब्ल्यूडी म्हणतो, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. ही आहे पीडब्ल्यूडी मुंबईची ऍड जी 2019 ला निघाली होती. इथे जर बघितलं तर ही कनिष्ठ अभियंत्यासाठी निघालेली जागा होती, ठीक आहे. तिथं आपण काय बघणार आहोत ते म्हणजे एक की येथे पोस्ट बघा, पदनाम जे लिहिलेलं आहे ते आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, याच्यासाठी हे निघालेली पोस्ट आहे. त्याची वेतन श्रेणी सॅलरी जी काही असणार आहे ती 9,300 ते 34,400 ही त्याची सॅलरी रेंज आहे, प्लस ग्रेड पे असणार आहे त्याला 4,300, ठीक आहे. त्यानंतर तुमच्या कास्ट रिझर्वेशन नुसार तुमच्या वॅकन्सीज असतील, नंबर ऑफ वॅकन्सीज. पुढे जर अजून बघण्याची गोष्ट असेल तर ती शैक्षणिक पात्रता, ज्याला आपण क्वालिफिकेशन म्हणू शकतो. तर इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिका मधील पदविका, म्हणजेच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ही त्याची क्वालिफिकेशन असणार आहे. या पोस्टसाठी, ज्युनियर इंजिनिअरच्या पोस्टसाठी 3 वर्षाचा डिप्लोमा जो सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये झालेला आहे तो रिक्वायर्ड आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढची जर ऍड बघितली आपण तर ती आहे जिल्हा परिषद पुणेची. आता जिल्हा परिषद पुण्यामध्ये पण आपल्या ऍड निघालेल्या होत्या किंवा जागा निघाल्या होत्या. तर इथे लिहिलं जिल्हा परिषद पुणे अंतर्गत गट क मधील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात. आता सरळ सेवा म्हणजे काय आहे की तुमच्या माहितीसाठी एक सांगतो की इथून पुढे ज्या ज्युनियर इंजिनिअरिंगच्या पोस्ट किंवा त्याच्या खालच्या पोस्ट असणार आहेत त्यासाठी कोणत्याही एक्झामच्या इंटरव्ह्यू होणार नाहीयेत. त्याला सरळ सेवेची पद असं म्हणतात. म्हणजे तुमची एक्झाम होणार, तुमचे कट ऑफ लिस्ट लागणार मार्क्स नुसार, आणि तुमच्या मार्क्स नुसार जे काही कट ऑफ मध्ये तुम्ही सिलेक्ट होणार तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग मिळणार किंवा अपॉइंटमेंट लेटर मिळणार. सो देर इज अ नो इंटरव्ह्यू. त्यामुळे हा अजून एक मार्ग सोपा झालेला आहे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपल्याला एंट्री करण्याचा. की बऱ्याचदा मुलांना आधी असं असायचं की इंटरव्ह्यू मध्ये कट झाले किंवा इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला रिजेक्ट करण्यात यायचं किंवा बऱ्याचदा त्याच्यात प्रॉब्लेम व्हायचे. त्यामुळे आता इंटरव्ह्यू ही एक फेज कमी झालेली आहे आणि डायरेक्ट सरळ सेवा भरती निघत असते. त्यामुळे ही ऍड जर बघितली आपण तर झेडपी पुणेची ऍड होती, त्यात बघितलं आपण तर तीच ग्रेड पे सॅलरी आहे 9,300 ते 34,800 विथ ग्रेड पे ऑफ 4,300, ठीक आहे. आणि त्यांनी पण तेच सेम मागितलंय क्वालिफिकेशन जे आहे की स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यता प्राप्त पदवी किंवा पदविका 3 वर्षाचा पाठ्यक्रम, म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ही त्यांनी रिक्वायरमेंट मागितली होती. पुढची ऍड जर बघितली आपण तर ती आहे जलसंपदा विभाग, ज्याला आपण WRD म्हटलं होतं, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, ठीक आहे. तर तिथे बघितलं तर परत तेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य सरळ सेवा निवड समिती, म्हणजे परत इंटरव्ह्यूचं काही नसणार आहे, तुमची डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार बेस्ड ऑन युअर परफॉर्मन्स इन एक्झामिनेशन, ठीक आहे. तुम्हाला जे काही मार्क्स मिळतील एक्झाम मध्ये त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार, ठीक आहे. इथे परत पदनाम ज्याला पोस्ट म्हणतो आपण ते बघितलं तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. आणि परत जर तुम्ही सॅलरी रेंज बघितली तर इथं वाढीव सॅलरी होती ती 38,600 ते 1,22,800 यापर्यंत तुमच्या पगाराची रेंज जाऊ शकते. आणि शैक्षणिक पात्रता बघितली तर परत अभियांत्रिकी म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग हे त्याने क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे. या व्यतिरिक्त पुढे बघायला गेलं तर ही WCD ची एक ऍड आहे ज्याला आपण मृदा आणि जलसंधारण म्हणतो, वॉटर कन्झर्वेशन अँड सॉइल डिपार्टमेंटचं जे काही असणार आहे किंवा सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, त्याची ही ऍड आहे. तिथे आपल्याला जलसंधारण अधिकारी म्हणून डिप्लोमा होल्डर स्टुडंट्सला अप्लाय करता येऊ शकतं. त्याचा जर पगार बघितला आपण तर पोस्ट होती जलसंधारण अधिकारी स्थापत्य आणि वेतन श्रेणी आहे 9,300 ते 34,800 विथ ग्रेड पे ऑफ 4,300, ठीक आहे. आणि याच्यासाठी पण त्यांनी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे ती म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पदविका. यानंतर जसं आपण मागे पण बघितलं ऑपॉर्च्युनिटीमध्ये की महाट्रान्सको, महाजेनको किंवा महाडिस्कॉम जे बघितलं होतं त्यात सुद्धा आपल्या सिव्हिलसाठी जागा असतात. तर ही त्याची ऍड होती महावितरणची, जिथं डिप्लोमा ट्रेनी किंवा डिप्लोमा इंजिनियर सिव्हिल मधल्या ट्रेनी इंजिनियरची गरज होती, ठीक आहे. प्री रिक्विजिट त्यांनी काय मागितली होती,
डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी सिव्हिलसाठी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. इथे डिग्री स्टुडंटसाठी पण जॉब वॅकन्सी होत्या, बट डिप्लोमासाठी सेपरेट वॅकन्सी होत्या. ठीक आहे. तो ज्याला आपण MSCDL म्हणतो किंवा महावितरणची काही असणार आहे, तिथे सुद्धा आपल्या ज्युनियर इंजिनियरच्या वॅकन्सीज बऱ्याचदा येतात. त्यानंतर ही पुढची जी ऍडव्हर्टाइजमेंट बघतोय ती आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ज्याला आपण MIDC म्हणतो. ठीक आहे. त्यात सुद्धा सरळ सेवा भरती होती, कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल इंजिनियर साठी त्या पोस्ट होत्या. परत ते संवर्गाचे नाव कनिष्ठ अभियंता, JEE ज्युनियर इंजिनियर. वेतन श्रेणी जर बघितली तर आपण 38,600 ते 1,22,800 या रेंजमध्ये आपली सॅलरी असणार आहे. ते तुम्हाला ग्रेड पे याच्या व्यतिरिक्त राहील. आणि अर्हता म्हणजेच क्वालिफिकेशन काय पाहिजे तर मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका, म्हणजे जे तुमच्या MSBT अप्रूव्ड कॉलेज असणार आहे तिथून झालेला तुमचा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग याचा डिप्लोमा सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे या पोस्टसाठी अप्लाय करताना. यानंतर जर पुढचं बघायला गेली ऍड तर ही ऍड आहे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन, जे आपल्याला बऱ्याचदा माहिती आहे की ज्याच्या दरवर्षी वॅकन्सी निघत राहतात. तर इथे आपण वॅकन्सी बघितलं तर इथे तुम्ही हायलाइट केलेलं वाचू शकता. सेंट्रल वॉटर कमिशन, सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट CPWD, त्यानंतर मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, फराका बॅरेज प्रोजेक्ट, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन CWPRS. ठीक आहे. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याच्या पोस्ट आहे. इथे जर तुम्ही एक बघितलं तर हायलाइट केलेला पॉईंट आहे द पोस्ट आर ग्रुप B इन लेवल 6 ₹35,400 to 1,12,400. म्हणजे हे तुमची पेमेंटची रेंज आहे विथ 7th पे कमिशन. 7व्या आयोगानुसार आपल्याला जी काही पेमेंट असणार आहे ती मिळणार आहे या पोस्टसाठी. आता याच्यासाठी क्वालिफिकेशन त्यांनी काय म्हटलंय, इसेन्शियल क्वालिफिकेशन जर बघितलं आपण तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी डिग्री ऑर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. इथे जरी बघितलं तुम्ही CPWDचं तर त्यांनी पण तेच मेन्शन केलंय डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट, म्हणजे MSBT मान्यता प्राप्त असलं पाहिजे. इथे जर MES ची जर रिक्वायरमेंट बघितली त्यांनी तेच म्हटलंय डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर 3 years डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, ते पण मेन्शन केलंय. ठीक आहे. सो दीज आर दी अपॉर्च्युनिटीज. इथे अशा फील्ड आहेत जिथे आपण जाऊ शकतो. आता आपण त्यांचे फील्ड बघितले, त्यांचे ऍड बघितले. त्यानंतर आपण बघूया की बऱ्याच मुलांना असं असते की सर ते एक्झाम किती टफ असणार आहे, की बऱ्याचदा आपल्याला ती रिजेक्ट होईल ऍक्सेप्ट होईल माहिती नाही, किंवा आपण त्यात स्कोअर करू किंवा माहिती नाही. त्यासाठी काही सॅम्पल क्वेश्चन्स म्हणून आपण पुढे क्वेश्चन्स बघणार आहोत. तर हे आहेत प्रिव्हियस क्वेश्चन्स ऑफ DMC रिक्वायरमेंट. ठीक आहे. जे काही ती बृहन्मुंबईची जागा निघाली होती मागे 2019 ची, त्याला मुंबई किंवा मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणतात, त्यातले काही क्वेश्चन्स आपण त्यातले घेतले की जेणेकरून तुम्हाला कळेल की क्वेश्चन्स किती इझी असतात गव्हर्नमेंटचे जे काही एक्झाम होतात रिक्रुटमेंटचे त्याचे क्वेश्चन. सपोज जर पहिला क्वेश्चन बघितला आपण तर इफ FCK इज द कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट then as per IS 456-2000 the modulus of elasticity of concrete in Newton per mm square will be. जर आपण व्यवस्थित RCC स्ट्रक्चर मध्ये लक्ष दिलं असेल किंवा IS कोड यूज केलेला असेल तर आपल्याला माहिती आहे याचा आन्सर 5700 FCK आहे. जर आपल्याला इलास्टिसिटी ऑफ मॉड्युलस काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करत असतो IS 456 नुसार. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन जर बघितला आपण तर तो म्हणजे हा आहे की फॉर M30 ग्रेड कॉन्क्रीट दी 20 days कॅरेक्टरिस्टिक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ विल बी. म्हणजे M30 ग्रेड कॉन्क्रीटसाठी 28 दिवसानंतर स्ट्रेंथ किती असणार आहे हे पण सिंपल आहे, जे आपण कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी मध्ये शिकलोय, 30 न्यूटन पर mm स्क्वेअर. त्यानंतर द इफेक्टिव्ह लेंथ ऑफ फिलेट वेल्ड इज टेकन ॲज 0.7 इंटू टोटल साईज. हे आपल्याला डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर मध्ये आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर ब्लॅक कॉटन सॉइल कव्हर्स अ लार्ज पार्ट ऑफ सेंट्रल इंडिया. हे आपल्याला इरिगेशन किंवा वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग सब्जेक्ट मध्ये शिकायला मिळालेलं आहे. सो क्वेश्चन्स हे बऱ्यापैकी इझी असतात, आपल्याला एवढं पण टफ नाही जेवढं आपल्याला माहिती असते. त्यानंतर कर्वेचर करेक्शन ऑफ स्टाफ रिडिंग इन अ डिफरन्शियल लेवलिंग सर्वे इज ऑलवेज सबस्ट्रॅक्टिव्ह. ते निगेटिव्ह असते त्यामुळे आपण त्याला मायनस करत असतो. हे आपण सर्वेइंग मध्ये शिकलेलं आहे. प्रॅक्टिकल करताना आपण जे स्टाफ रिडिंग घेतलेले आहेत त्यावेळेस आपल्याला माहित असते. मार्शियल टेस्टिंग ऑफ बिटुमस हायवेचे प्रॅक्टिकल करताना आपण घेतलेला हा क्वेश्चन त्या हायवे इंजिनिअरिंग मधला आहे. त्यानंतर ए कंटूर मे बी डिफाइंड ॲज इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू ए पॉइंट्स ऑफ इक्वल इलेव्हेशन. हे सुद्धा आपल्याला सर्वेइंग मध्ये प्रॅक्टिकल मध्ये झालेलं आहे. टॅकोमेट्री यूज करून आपण कंटूरचे प्रोजेक्ट्स पण केलेले असणार आहे डिप्लोमा मध्ये. त्यामुळे क्वेश्चन एवढे पण डिफिकल्ट असणार आहेत असं काही नाहीये. ए क्लोज कंटूर लाईन विथ 2 or more हायर कंटूर्स इनसाइड इट विल रिप्रेझेंट. हे सुद्धा आपल्याला सर्वेइंग मध्ये झालेलं आहे की 2 किंवा जास्त लाईन हायर इलिव्हेशनचं जर आतमध्ये होत असतील तर त्याला आपण हिल म्हणतो, तिथे हिल असणार आहे असं इंडिकेट करतात ते. ठीक आहे. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग टेस्ट एम्प्लॉईज इथिलीन डायमिन टेस्ट टेट्रा एसिटिक ऍसिड.
EDTA ज्याला म्हणतो आपण ऍज अ टायट्रेटिंग एजंट. पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग किंवा एन्व्हायरमेंटल 1 मध्ये जर आपण बघितलं असेल तर आपण हार्डनेस टेस्ट फाइंड आउट करताना EDTA यूज केला होता, त्यामुळे तो याचा आन्सर आपल्याला लिहू शकतो. अजून बघितलं तर पोस्ट क्लोरिनेशनची गरज कधी असते हे क्वेश्चन आलेले आहेत. त्यानंतर द निडल ऑफ मॅग्नेटिक कंपास इज जनरली सपोर्टेड ऑन, जे प्रिझमॅटिक कंपास यूज केलेलं असते आपण त्याची निडल कशावरती सपोर्ट केलेली असते, तर त्याचा आन्सर माहिती आहे आपल्याला निडल बिअरिंग. त्यामुळे आपण प्रिझमॅटिक कंपासचं प्रॅक्टिकल केलंय तर आपल्याला ही गोष्ट माहित असते. त्यानंतर द प्लॉटिंग ऑफ इनऍक्सेसिबल पॉइंट्स इन अ प्लेन टेबल सर्वे कॅन बी डन बाय द मेथड ऑफ, म्हणजे प्लेन टेबल सर्वे मध्ये जर आपल्याला 2 पॉईंट दिसत नसतील तर आपण ते पॉईंट कसे एस्टॅब्लिश करतो, तर ते माहिती आहे आपल्याला इंटरसेक्शन मेथड यूज करतो. लाईकवाईज हे PWD मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत. पुढे जर बघितलं तर RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यात जे काही क्वेश्चन आलेले आहेत ते कोणते क्वेश्चन होते ते बघूया. तर पहिला क्वेश्चन सर्वे मधून आहे. द टेक्निक्स युज्ड टू क्रॉस ए डीप गॉर्ज ऑर ए वाईड स्ट्रीम व्हाईल मेंटेनिंग कंटिन्युटी ऑफ लेवलिंग, म्हणजे दोन लेवलिंग मधलं जर तुम्हाला काही एखादी जॉर्ज आली किंवा एखादी मध्ये नदी आली तर ती लेवलिंग कशी कंटिन्यू करतो, तर ते आपल्याला माहिती आहे रेसिप्रोकल लेवलिंग त्याला म्हणतात. त्यानंतर तर पुढे जर बघायला गेलं तर टँजेन्शियल मेथड ऑफ टॅकोमेट्री इज स्लोअर दॅन स्टडी हेअर मेथड, हे आपल्याला माहिती आहे टॅकोमेट्री मधले लिमिटेशन आहे की ते स्टडी हेअर मेथड पेक्षा स्लो आहे. पुढचं जर बघायला गेलं तर साइन ऑफ कंबाईंड करेक्शन फॉर कर्वेचर अँड रिफ्रॅक्शन फॉर अन अँगल ऑफ इलेव्हेशन ऑलवेज पॉझिटिव्ह, हे सुद्धा सर्वे मध्ये आपण प्रॅक्टिकल करताना बघितलेले आहे. किंवा दुसरे जर क्वेश्चन बघितले आपण RRBचे तर द फंडामेंटल SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर, दिस इज ऑल्सो नोन ॲज, म्हणजे प्रेशरचं युनिट जे आहे त्याला अजून कोणतं युनिट राहू शकतो तर पास्कल, पास्कल मध्ये पण प्रेशर मोजतो आपण, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर थरो स्पिलवे और ओपन चॅनल स्पिलवे इज ऑल्सो नोन ॲज शूट स्पिलवे, हे आपल्याला माहिती आहे, आपण डॅम इंजिनिअरिंग मध्ये शिकलो किंवा इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला हे झालेलं आहे. किंवा त्याला ए मटेरियल विच हॅज द इलास्टिक कॉन्स्टंट आयडेंटिकल इन ऑल डायरेक्शन इज कॉल्ड ॲज आयसोट्रॉपिक, जो सगळ्या बाजूने त्याच्या प्रॉपर्टीज सगळ्या सेम असणाऱ्या इलास्टिक कॉन्स्टंटच्या त्याला आपण आयसोट्रॉपिक म्हणतो, हे आपल्याला सम मध्ये शिकायला मिळालेलं आहे प्रॅक्टिकल करताना स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या. सो एवढे इझी क्वेश्चन्स असतात. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं SSC मध्ये कोणते क्वेश्चन आलेले SSCच्या रिक्रुटमेंटच्या पेपरमध्ये, तर पहिला क्वेश्चन आहे फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ स्ट्रक्चर अंडर वॉटर द टाइप ऑफ लाईम युज्ड इज, म्हणजे वॉटरच्या अंडर जे काही कन्स्ट्रक्शन करतो आपण तिथं कोणतं लाईम यूज करतो, तर हे आपल्याला BCO ज्याला म्हणतो आपण किंवा BTM असेल त्यात शिकायला मिळालं की ते हायड्रोलिक लाईम यूज करतोय आपण. त्यानंतर द स्टँडर्ड साईज ऑफ ब्रिक ॲज पर इंडियन स्टँडर्ड, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे BCO किंवा BTM मध्ये झालं की 19x9x9 ची स्टँडर्ड साईज असते ब्रिकची. त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस कॅन बी ऑब्टेन फ्रॉम दी कॅल्सिनेशन ऑफ, आपल्याला हे सुद्धा BCO मध्ये शिकायला मिळते की प्लास्टर ऑफ पॅरिस आपण जिप्सम पासून तयार करतो, तर ते पण सिंपल क्वेश्चन आहे. किंवा मग द टेक्निक ऑफ फाइंडिंग द फेअर प्राइस ऑफ अन एक्झिस्टिंग बिल्डिंग ऑर प्रॉपर्टी इज नोन ॲज व्हॅल्युएशन, जुन्या प्रॉपर्टीची जर आपल्याला प्राइस माहिती करायची असेल मार्केट प्राइस तर त्याला आपण व्हॅल्युएशन मेथड म्हणतो, हे आपण इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग मध्ये शिकलेलं असते. पुढे बघायला गेलं तर बरेचसे असे क्वेश्चन आहेत की जे खूप इझी आहेत, आपल्या ऑलरेडी डिप्लोमा सब्जेक्ट मध्ये झालेले असतात. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आहे, हायवे इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर सर्वेइंग आहे, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आहे, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग आहे, या सगळ्या सब्जेक्ट मध्ये झालेले क्वेश्चन्स असतात. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्याला डिप्लोमा होल्डर स्टुडंटसाठी कुठे कुठे बाहेर चान्स आहे, कुठे कुठे ऑपॉर्च्युनिटी आहे की जेणेकरून आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपण एंट्रन्स करू शकतो, आणि त्याच्याशी रिलेटेड ऍड्स कशा असतात, त्याला रिक्वायरमेंट कोणती असते, त्यानंतर त्याची सॅलरी किती असते, आणि काही आपण सॅम्पल क्वेश्चन पेपर्स पण बघितले. आता तुम्हाला हे व्हिडिओ बघितल्यानंतर बरेचसे असे क्वेश्चन येतील की या निघणाऱ्या जागांबद्दल आपल्याला माहिती कशी करायची आहे, कधी जागा निघाली, कुठे वॅकन्सी निघाली, हे आपल्याला कसं कळेल, किंवा प्रिपरेशनसाठी कोणतं बुक वापरायला पाहिजे, कशी तयारी करायला पाहिजे, कोणत्या सब्जेक्टचा जास्त अभ्यास करायला पाहिजे. तर या सगळ्या प्रश्नांसाठी जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर तुम्ही मला दिलेल्या माहितीवरून माझा नंबर घेऊन तुम्ही मला फोन करू शकता.